आपण दारू पितो म्हणजे देश चालवतो असा अभिमान अनेक मद्यपींना असतो, कारण दारू विक्रीतून मोठ्या प्रमाणात सरकारला मिळणारा टॅक्स, त्यामुळे सरकार आपल्याच बाजूने उभा राहील असा त्यांचा विश्वासच नाही तर ठाम धारणा असते. पण महायुती सरकारने मात्र तळीरामांची ही धारणा चुकीची ठरवली. महायुती सरकारने महत्वाचा निर्णय घेत दारूची दुकानं मतदानाद्वारे बंद करण्याचा अधिकार जनतेला दिला. आता मद्य विक्री दुकानाच्या विरोधात 75% मतदान झाल्यास दारू दुकान बंद होणार आहे. आणि महत्वाचं म्हणजे यापुढे सोसायट्यांच्या गाळ्यात नवीन दारूचं दुकान सुरू करताना सोसायटीचं ना हरकत प्रमाणपत्र बंधनकारक असणार आहे. कारण महायुती सरकार हे दारू विक्रीला प्रोत्साहन देण्यासाठी नाही तर अवैध दारू विक्री रोखण्यासाठी बांधील आहे. महायुती सरकारने घेतलेला हा निर्णय मद्यपींची भावना दुखावणारा जरी असला तरी तरुण पिढीची व्यसनाधीनता रोखण्यासाठी आणि राज्यात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी गेम चेंजर ठरेल हे नक्की.